आज आपल्या सगळ्यांचे मित्र इचलकरंजीतले एक अतिशय यशस्वी उद्योजक, ज्यांनी अतिशय कष्टातून संघर्षातून एक अतिशय उंचीची औद्योगिक प्रगती साधली, उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तसे आमचे सहकारी माननीय DM बिरादर साहेबांच्या 78वा वाढदिवस असला तरी अमृत महोत्सवी केला नाही म्हणून तो आज करतोय असं समजून आज आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला. याचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर PS पाटील साहेब, आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, मगाशी व्याख्यान देऊन गेलेले अतिशय सुंदर व्याख्यान सुखी जीवनाचं ज्यांनी दिलं ते माननीय गणेशजी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माननीय श्री भंडारे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले एक मोठे उद्योजक माननीय शिरगावकर साहेब, आम्हा सगळ्यांचे एक प्रेरणास्थान ज्येष्ठ उद्योजक आणि इचलकरंजीचा एक मानबिंदू म्हणून या उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण उल्लेख करतो ते माननीय SV कुलकर्णी, माझे सहकारी गजाननराव सातपुते, लिंगराजजी कित्तुरे, प्रकाशराव दत्तवाडे, सुभाषराव जाधव, बाबासाहेब पाटील, गजानन होगाडे, प्रकाशराव सातपुते, इरगोण पाटील, अनिल उर्फ राजू कुडचे, विलासराव गाताडे, अनिल स्वामी, इथं महाजन गुरुजी आहेत, आमचे MD जवाहरचे मनोहर जोशी आहेत, इतरही सगळे जगदाळे साहेब आहेत, रमेश मर्दा आहेत, मिलिंद बिरादर आणि त्यांच्या परिवारातील सगळे आप्तेष्ट नातेवाईक, सगळे संजय कोहली आहेत, सगळ्यांचेच नाव घ्यायला पाहिजे, माफी मागतोय आणि सगळे राजू सगळे म्हणतो, डुईजड साहेब आहेत शेजारी, सगळ्यांचेच नाव घ्यायला पाहिजेत. सगळे सहकारी मित्रांनो, एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोय, ज्यांनी या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये एक वेगळं औद्योगिक प्रगती साधलेली आहे, यश साधलेलं आहे. असे आमचे मित्र DM बिरादर यांच्या 78व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जमलोय. खरं म्हणजे DM आम्ही सगळ्यांची तशी जवळची मैत्री 80 सालापासून, 80 सालापर्यंत म्हणजे साधारण 72-73ला बिरादर साहेब आले असतील काकांच्याकडं, आदरणीय ज्येष्ठ आपले कैलासवासी काकांच्या फाय इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर म्हणून तिथं ते आले. एक 7-8 वर्षे नोकरी केली आणि त्यानंतर बाहेर पडले आणि आमची त्यांची भेट झाली. तुम्हाला आठवत असेल बिरादर साहेब, तुम्ही, मी, प्रकाशराव सातपुते, प्रताप होगाडे, आणखी काही 1-2-4 जण असंच जमून आपल्या इंडस्ट्रियल इस्टेटचा जो 3 मंदिरं आहेत त्याच्या मागच्या बाजूला कॉमन वर्कशेड होती तिथे जगदाळे साहेब, आणि त्यातल्या एका गाळ्यामध्ये भांडून तिथं इंजिनिअरिंग असोसिएशन या नावानं आम्हाला बसायला जागा द्या म्हणून आपण तिथं मागवून घेतली आणि तिथं आपण बसवत होतो. आमदार राहुल आवडेंचा उल्लेख राहून गेला माझ्या यादीत नसल्यामुळं, पण तिथं आम्ही बसायला चालू केलं. त्या चालू केल्याच्या नंतर त्यावेळी SV साहेब तिथं इंजिनिअरिंग असोसिएशनची कल्पना तिथं सुचली सगळ्यांना. इचलकरंजीमध्ये एक इंजिनिअरिंग असोसिएशन आपण काढावं असं ठरवून इचलकरंजीच्या इंजिनिअरिंग असोसिएशनची स्थापना त्या कॉमन वर्कशेडमधल्या एका पत्र्याच्या खोलीत आम्हाला ऑफिस मिळालं होतं, तिथं आम्ही काढलं. SV साहेब, मी स्वतःसुद्धा एक इंजिनिअरिंग युनिट काढायचं याच्यासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या वडिलांची तशी इच्छा होती की मी थोडं या इंजिनिअरिंग व्यवसायाकडे वळता आलं तर वळावं, बरं होईल म्हणून त्यांना वाटत होतं. माझ्या वडिलांचे मित्र आणि पुण्यातले एक अतिशय मोठे या क्षेत्रातले जाणकार किर्लोस्कर कन्सल्टंटला
मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून होते. त्यांच्याकडं मला आमच्या दादाने घेऊन गेले, मला स्वतः त्यांच्याकडे, आणि त्यांनी सांगितलं की प्रकाशला एखादं युनिट काढून देता येते का बघा. त्याप्रमाणे आम्ही तो प्रयत्न करायचा प्रयत्न केला. किर्लोस्कर कन्सल्टन्सी टिकेकर साहेबांनी मला एक अतिशय चांगला DPR तयार करून दिला. मी ते युनिट उभा करायच्या संबंधीचा प्रयत्न करायला लागलो. एक दिवस टिकेकर साहेबांचा मला फोन आला, काय काय कुठंपर्यंत आला. अजून म्हटलं कुठं नाही, आता सुरुवात आहे, DPR तुमचा मिळाला आहे, पुढं अजून काय सुरुवात नाही. मला म्हटले उद्या परवा येऊन जा. मी 2 दिवसानं गेलो. मला तिथं टिकेकर साहेबांनी एक पार्ट तयार करून दिला, ते टेबलवर ठेवला होता. मला म्हटलं हे करून आणायचं. मी म्हटलं युनिट तर नाही अजून उभं राहिलं, कसं करायचं काय, मला माहीत नाही, आहे 2 दिवसात हे करून आणायचं. सचिन साहेब, यशवी साहेब, बिरादर साहेब, मी ते करू शकलो नाही म्हणून आज इथे या वेगळ्या ट्रॅकवर आहे. जर त्यावेळी जर केलो असतो तर तुमच्याबरोबरच येतो कुठं तर औद्योगिक इंडस्ट्रीचा मालक म्हणून बसतो. ते त्यावेळी मला करता आलं नाही म्हणून आज जिथं जे जमेल ते करत आलोय म्हणून इथंपर्यंत. तुम्हाला जे जमते ते तुम्ही केला. एक अतिशय प्रभावी नेतृत्वाखाली तुम्हाला काम करायची संधी मिळाली. एक द्रष्टा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. काकांच्या हाताखाली तुम्ही काम करत करत तयार झाला. सुरुवातीला शीट मेटलचं युनिट होतं तुमचं आमच्या तांबेमळाला. पत्र्याचे बॉक्स, मीटरला बॉक्स असतील की नाही, तसलं बॉक्स करून देत होतो 1-2 वर्ष. त्यानंतर मग गणेश इंडस्ट्री काढायचं ठरलं आणि गणेश इंडस्ट्रीमध्ये तिथं मग प्रोडक्शन चालू झालं. सुरुवातीला खूप कष्टात इंजिनिअरिंग इंडस्ट्री त्यांनी उभी केली. करता करता मग नवीन नवीन काय ना काय करायचं. फाउंड्रीचे इक्विपमेंट करता येतात का बघायचा त्यांनी प्रयत्न केला आणि फाउंड्रीला लागणारी मशिनरीज तयार करायला सुरू केली. ते करत करत त्यांनी आणखी इतर क्षेत्रामध्ये खूप काम केलं. मेडिकल इक्विपमेंटमध्ये मेडिकल फर्निचरिंग आणि खास करून डॉक्टरना लागणाऱ्या, त्यांना जे डोळ्याचे डॉक्टर असतील, दाताचे डॉक्टर असतील, यांचे चेअर्स बनवायला चालू. ते करत करत त्यांनी आणखी नवीन नवीन पल्ला, नवीन नवीन पद्धतीनं काय करता येते बघायला चालू केलं आणि कन्स्ट्रक्शनचे इक्विपमेंट एकदम चालू केलं. ह्या सगळ्या क्षेत्रातला बाप माणूस म्हणून DM बरादरांचं नाव सगळीकडे व्हायला लागलं. जिथं हात घालू तिथं सक्सेस यायला लागला. कारण ते इंडस्ट्री जीव ओतून मनापासून त्याने उभी केलेली होती. त्यातला बारकावा त्याने समजावून घेतलेला होता आणि भविष्याचे वेध घेऊन काय पाहिजे काय नको हे सगळं बघत राहिले होते. आता परिस्थिती बदलली आहे, इंजिनिअरिंग बदललं आहे. आज आपण इचलकरंजी म्हटलं की फक्त टेक्स्टाईलवर बोलतो, पण मी जबाबदारीने सांगतो आज जेवढं इंडस्ट्री टेक्स्टाईलमध्ये आहे तेवढीच आज इंडस्ट्री इंजिनिअरिंग क्षेत्रामधली, फाउंड्री क्षेत्रामधली आज इचलकरंजीत मोठी आहे. एका बाजूला आम्ही टेक्स्टाईलमध्ये घेऊन चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग फाउंड्री उद्योग सुद्धा तेवढाच मोठा फोपावला आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं काय असतं, आमचं सारखं रडणं असतं, आमची ही अडचण आहे, आमची ती अडचण आहे, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. त्यामुळं त्याची चर्चा सारखी होते. पण इंजिनिअरिंग फाउंड्री इंडस्ट्री याची चर्चा होत नाही, कारण त्यांचं रडणं नसतं. त्यांचा कॉन्फिडन्स त्यांना पुढे घेऊन जात असतो. त्यात ते यशस्वीपणानं पुढे जात असतात, येणाऱ्या अडचणीवर मात करत असतात, पण इंडस्ट्री वाढवत असतात हे कुणाच्या लक्षात येत नाही. एवढं सायलेंटली आज इचलकरंजीत ही इंडस्ट्री वाढलेली आहे. त्याच्यामध्ये बिरादर साहेब तुमचा खूप मोठा रोल आहे. इचलकरंजीमध्ये इंडस्ट्री वाढवण्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल आहे. या सगळ्यामध्ये बदलतं आता तंत्रज्ञान घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. हे करत असताना आपल्याला सगळं आता पुढं काय, भविष्यात काय. मिलिंदनं मगाशी सांगितलं, तुमच्या कन्यानं ताईनं ते तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या, त्या खूप बोलक्या होत्या. पण एका बाजूला हे सगळं सांभाळत असताना आधुनिकीकरण तेवढंच तुम्ही सांभाळलं. ह्युमिडिफिकेशन इचलकरंजीची गरज ह्युमिडिटी ठेवण्यासाठी लक्षात घेऊन तो ॲटोमॅटिक कसा करायचा, तो फिरता कसा करायचा, इथंपासून ते आत्ताच्या आधुनिक सगळ्या तांत्रिक मशिनरीपर्यंत कशी झेप घ्यायची
ते 5मध्ये तुम्ही सगळेला सगळं कौशल्य पणाला लावून उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे चालला. आम्हाला माहिती आहे आता उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा एवढं सोपं राहिलं नाही. मेकॅनिक आलं, त्याला जोडून इलेक्ट्रॉनिक आलं, त्याला जोडून कॉम्प्युटर आलं, हे तिन्ही एकत्रित असलेलं मेकॅट्रॉनिक आलं, आता 3D प्रिंटिंग आलं, त्याच्याबरोबर उद्या आता AI यायला आलं. या सगळ्यामध्ये आता इंडस्ट्री कुठंपर्यंत काय काय शेप घेणार आहे हे सगळं आता चॅलेंजेस इंडस्ट्रीसमोर आहे. आणि ही इंडस्ट्रीची सगळी आलेली चॅलेंजेस स्वीकारण्याची कुवत इचलकरंजीच्या सगळ्या 72 इंडस्ट्रियलिस्टमध्ये आहे. इचलकरंजीच्या सगळ्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या इंजिनिअरिंगच्या मध्ये आहे. फार मोठी क्रांती करू शकताल असं संशोधन आहे. आमची इचलकरंजी कशी प्रसिद्धी पावत नाही. आमच्या इचलकरंजीमध्ये झगमगाट प्रसिद्धीचा पाहिजे असं कोणाला वाटत नाही. पण संशोधन सुरू असतं, डेव्हलपमेंट सुरू असतात, काय ना काय क्रिएटिव्हिटी चालू आहे. इचलकरंजी सातत्यानं आमचा संजय कुरकुटेचं उदाहरण घ्या. आज संजयकडं इंटरनॅशनलची 12 पॅटर्न आहेत, इंटरनॅशनल 12 पॅटंट आणि इंडियाची पॅटंट आज जवळजवळ 16-17 पॅटंट इंडियन पॅटंट असलेला देशातला सगळ्यात चांगला, देशातला नाही मी जगातला म्हणायला पाहिजे, जगातला सगळ्यात चांगला, अतिशय चांगला रेपेर रूम त्या बहादरनं इचलकरंजीत तयार केला आहे. अजून इंट्रोड्यूस करत नाही, तब्येती साथ नाही, अलीकडे आजारी आहे. मी सारखं लागलोय. संशोधन कपाटात ठेवायसाठी नसतं, संशोधनाची किंमत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवल्यावर होतं. संशोधन कितीही चांगलं असलं आणि तुम्ही झाकून ठेवला उपयोग काय? लोकांच्या पर्यंत पोहोचवा, त्याचा रिझल्ट द्या, आपल्या देशाला उभं करा. मेक इन इंडियाचं आज काय किंमत आहे हे पंतप्रधान सारखं सांगतायत. मेक इन इंडिया त्याची ताकद काय आहे, तुम्ही काय डेव्हलप केलं, इंडियामध्ये काय व्हायला लागलं हे जगाला दाखवून द्या. त्याचं कापड आणि त्याची बीटिंग स्ट्रेंथ जर बघितली तर वर्ल्डमधल्या कुठल्याही सगळ्यात स्ट्रॉंग लूम आम्ही डॉर्नियर म्हणतोय त्याच्या 10 पटीने बीटिंग पॉवर असलेला लूम तयार केला आहे. फार मोठी क्रांती इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये व्हायला लागली. पण आम्ही ते नेमकं स्वीकारायला तयार. मी मनुग्राफच्या मालकांच्या बरोबर 2-3 वेळा मीटिंग केल्या. मी SV साहेब त्यांना लागलोय, तुम्ही एअरजेट लूम तयार करा. काय टेक्नॉलॉजी त्यांची आणि आमची एकच आहे. एअरजेटमध्ये कापड, एअरजेटमध्ये आमच्या लूममध्ये सूत ओढतंय, तिकडनं सक करतंय सूत, आणि ते सूत इकडं पास करून तिथं कटिंग करत करत ते कंटिन्यू येत असतं, इकडं सक होत असतं. त्यात टेक्नॉलॉजीमध्ये फरक एवढाच आहे, ते सक करताय आणि पुढं ढकलतंय ते कागद आहे, आणि ह्यात हे दोन्हीच सक आहे, दोन्हीत एअर कॉम्प्रेशनच आहे. ती टेक्नॉलॉजी कुठं तर जुळवून आपल्याला एअरजेट लूम काढता येतात का बघूया म्हणून आहे. आमचं 90% काम झालं आहे, 10% राहिलं आहे. SV साहेब मिलिंद सगळ्यांच्याकडं तुमच्याकडे येणार आहे, मी बिराजदारांच्याकडे जाऊन बसणार आहे. इचलकरंजीतली सगळी यातली जी मान्यवर आहेत त्या सगळ्यांची मदत घेणार आहे, कोल्हापुरातलीही घेणार आहे. वडेकर असतील, त्यांचं साऊंड कास्टिंगचे देशपांडे असतील, या सगळ्यांशी बोललो मी. आम्हाला हे डेव्हलप करायचं, का होत नाही बघू. निराकार इचलकरंजीला कुलकर्णींनी चालू केली, कधी केली? तो इतिहास इचलकरंजीनं बघा. इचलकरंजीमध्ये या देशातलं पहिलं 4 व्हीलर ब्रँडेड सोडून जर कुठं निर्माण झालं असेल तर ते इचलकरंजीत झालंय, निराकारच्या नावानं. हा इतिहास आहे, ही परिस्थिती आहे. मग या सगळ्याचं चॅलेंजेस आपण आताची पिढी का घेऊ शकत नाही? या सगळ्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यांचं कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळी शंकरराव कुलकर्णी काकाने आजोबांनी त्यावेळी रेपेर लूम आणि एअरजेट लूम तयार करायचा प्रयत्न केला होता. निराकारच्या सक्सेस स्टोरीनंतर त्याने हात गाठला होता रेपेर लूम आणि एअरजेट लूमला. विदाउट शटल लूम चालवायचा त्याने प्रयत्न केला होता, पण ते एवढं जोरात त्यांचं बाकीचं इंजिनिअरिंग हे ते सुरू झालं, त्यामुळे तिकडं बघायला वेळ मिळाला नाही. शासनानंही मदत केली नाही लायसन्स वगैरेमध्ये, त्यामुळे ते अडकलं. पण माझी विनंती आहे बिराजदार साहेब, तुम्ही शतायुषी व्हा.
मुलगा बघायला लागला उद्योग, बाकीचे सगळे आहेत, जावई आहेत, इतर सगळे आहेत, पण तुम्ही रिटायर तुम्हाला आम्हाला काय व्हायला येत नाही एवढं सांगतो. तुम्ही ती काय जर सुखी कल्पना घेऊन असला तर ते आता व्हायचं नाही. रिटायर हा माझा सल्ला. रिटायर झाला की आपणच आपला कुठं तर पाय कापून घेतल्यासारखं होणार आहे. धडपडणाऱ्या माणसानं, ज्याला हिंमत आहे, ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, काय तर करायच्या संबंधीचं ध्येय मनात पूर्ण ठेवून आतापर्यंत आपण आलोय, त्यांनी कधीही थांबायचं नाही आणि रिटायर व्हायच्या गप्पा मारायच्या नाहीत. ते मला मान्य नाही. तुम्ही रिटायर व्हायचं नाही, अधिक सक्रिय व्हा, अधिक जोरात काम करा, अधिक सगळ्यांना तयार करा आणि जोरात गावाला आणि सगळ्याला तुमचं जे काय ज्ञान आहे त्याचं भांडार उघडं करून गावाला मोठं करा. त्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला शतायुष्य करा. त्यासाठी ह्याला अंडरलाईन. आणि तुमच्याकडून आम्हालाही शिकायला मिळावं हे सगळं. मी फार बोलणार नाही, बोलायची इच्छा होती पण खूपच लेट झालंय. मी परत एकदा आपण गप्पा मारू बिरादर साहेबांच्या या कार्यक्रमाच्या राहिलेल्या अर्ध्या भागाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. परमेश्वरानं बिरादर साहेबांना, वहिनी साहेबांना, त्यांच्या सगळ्या कुटुंबांना सुखी समाधानी ठेवावं. अतिशय उदंड आयुष्य परमेश्वरानं द्यावं. शतायुषी करायचंच आहे. आम्ही पळणारी माणसं लवकर कचकत नाही. आम्ही घट्ट असतो, ते घट्टच राहायचं. शतायुषी सगळी जर मिळून एकत्रितपणानं सगळ्यांचा करायचा. जय जय महाराज.